कराड तुरुंगात गँग कोण चालवतंय? कराडची बी टीम ऍक्टिव्ह. धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप. मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील 7 आरोपी जेलमध्ये असताना कराडची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय आणि या बी टीमकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे. 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले. ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते. नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं. या बी टीमला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची थातूर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय. जर ही बी टीम ही कटात सहभागी होती आणि नंतर आरोपींना अंथरूण पांघरून पुरवण्यापासून ते त्यांच्या गाड्यांची सोय लावण्याचं काम त्यांनी केलं असेल तर त्यांची कसून चौकशी का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. कोण आहेत या बी टीमचे मेंबर ते पाहूया. बालाजी तांदळे, संजय केदार शेजारील गावचा सरपंच, डॉक्टर वायभसे पती पत्नी. तर ही बी टीम कार्यरत असून त्यांचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत असा दावा अंजली दमानी यांनी केलाय. मात्र बीडचे पालकमंत्री हे अजित पवारच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कारवाईची मागणी करणं चुकीचं असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर या बी टीमला सह आरोपी का करू नये असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. माझ्याकडे देखील अनेक व्हिडिओज आलेत आणि त्याच्यात अगदी उघडपणे ही बी टीम आत्ता काम करते असं दिसतंय. तर मला या ज्या लोकांवर मी आता जसं मी म्हटलं अजित पवारांकडनं मागणीच करणं चुकीचं आहे. ते तिथले पालकमंत्री आहेत, म्हणून मी आता ही मागणी एसपींकडे आणि डीजींकडे करणार आहे. ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते, त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सरकारी वकील आहे. त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेसही काही लोक त्यांना सहकार्य करत होते. बीड पोलीस आणि सीआयडी कडून वाल्मिक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांची चौकशी झाली, मात्र त्यांच्या या हत्याकांडात थेट संबंध आढळून आला नव्हता असं सीआयडीनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम नक्की कोण, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आणि ही गँग कोण चालवतंय असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.